तुम्ही शेवटचं असं काम कधी केलं होतं, ज्यामध्ये तुमचं लक्ष एक सेकंदही विचलित झालं नाही? एकाग्रतेचा तो क्षण आठवा, जेव्हा तुमच्या आजूबाजूला काय चाललंय याचं तुम्हाला भान नव्हतं. मोबाईल कुठे पडला हे माहीत नव्हतं आणि तुम्ही पूर्णपणे तुमच्या कामात हरवून गेला होता. आज आपण एका अशा युगात जगत आहोत, जिथे सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं लक्ष सतत खेचून घेतलं जातंय. दर 5 मिनिटाला येणारे व्हॉट्सॲपचे मेसेज, इंस्टाग्रामवरचे रील, फेसबुकचे नोटिफिकेशन आणि प्रत्येक सेकंदाला बदलणारे ट्रेंड्स आपल्या नकळत आपल्या मेंदूला एका अत्यंत भयंकर आजाराने ग्रासला आहे. आणि तो आजार म्हणजे सतत विचलित राहण्याची सवय. आपण एकाग्र होऊच शकत नाही आहोत. आपण तासनतास मोबाईल स्क्रोल करू शकतो, पण जेव्हा अभ्यासाचे एखादे पुस्तक किंवा बिझनेसची एखादी फाईल समोर येते, तेव्हा 5 मिनिटात आपला मेंदू थकतो, आपल्याला कंटाळा येतो आणि आपण पुन्हा मोबाईलकडे धाव घेतो. जर तुमचीही हीच अवस्था असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण आज आपण एका अशा महाशक्तीबद्दल बोलणार आहोत, जी या आधुनिक जगात 99% लोकांकडे नाही. आणि ज्याच्याकडे ही शक्ती आहे, त्याला यशस्वी होण्यापासून या जगातली कोणतीही ताकद रोखू शकत नाही. या शक्तीला म्हणतात डीप वर्क. हे समजून घेण्यासाठी आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेऊया, ज्याने या विषयावर जगातील सर्वात प्रभावी संशोधन केलं आहे. जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमधील कम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक कॅल न्यूपोर्ट. कॅल न्यूपोर्ट हे केवळ एक प्राध्यापक नाहीत, तर ते एक असे लेखक आहेत, ज्यांनी या विचलित करणाऱ्या जगात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजच्या डिजिटल युगात असूनही कॅल न्यूपोर्ट कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाहीत. त्यांचे ना इंस्टाग्राम अकाउंट आहे, ना फेसबुक, ना एक्स. तरीही त्यांनी एकामागून एक अनेक बेस्ट सेलर पुस्तके लिहिली आहेत, शेकडो रिसर्च पेपर्स प्रकाशित केले आहेत आणि ते आपले कौटुंबिक आयुष्यही अत्यंत आनंदाने जगत आहेत. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात जो प्रयोग केला आणि जगातील सर्वात यशस्वी लोकांच्या कार्यपद्धतीचा जो अभ्यास केला, त्यातूनच एका अद्भुत पुस्तकाचा जन्म झाला, ज्याचे नाव आहे डीप वर्क, रूल्स फॉर फोर्स्ड सक्सेस इन अ डिस्ट्रॅक्टेड वर्ल्ड. कॅल न्यूपोर्ट आपल्याला सांगतात की आजच्या जगात 2 प्रकारचे काम केले जाते. पहिले आहे शॅलो वर्क, म्हणजेच वरवरचे काम. यामध्ये ईमेलला उत्तर देणे, सोशल मीडिया पोस्ट करणे, निरर्थक मीटिंग्ज अटेंड करणे किंवा सतत मेसेज चेक करणे या गोष्टी येतात. हे काम करण्यासाठी खूप मोठ्या बुद्धिमत्तेची गरज नसते आणि यामुळे तुमच्या आयुष्यात कोणताही मोठा बदल घडत नाही. पण दुसरं काम आहे, ज्याला लेखक डीप वर्क म्हणतात. डीप वर्क म्हणजे आपल्या बुद्धीच्या आणि एकाग्रतेच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन कोणत्याही डिस्ट्रॅक्शनशिवाय एका विशिष्ट कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. हे काम इतके दर्जेदार असते की यामुळे समाजात नवीन मूल्य निर्माण होते आणि तुमची कौशल्ये एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतात. आपण या पुस्तकाच्या गाभ्यामध्ये उतरणार आहोत आणि पाहणार आहोत की लेखकाने आपल्याला कोणती रहस्ये सांगितली आहेत, जी आपले आयुष्य बदलू शकतात. आपण सुरुवात करूया पुस्तकाच्या पहिल्या भागापासून, जिथे लेखक आपल्याला हे समजावून सांगतात की डीप वर्क हे आजच्या जगात इतके महत्त्वाचे का आहे. पहिले सत्य म्हणजे डीप वर्क हे अत्यंत मौल्यवान आहे. आजची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक साधी कामे आता संगणक स्वतः करू लागला आहे. अशा काळात केवळ 2च प्रकारच्या लोकांना मोठी मागणी असेल आणि तेच भरपूर पैसा आणि यश मिळवू शकतील. पहिले ते लोक जे अवघड गोष्टी खूप वेगाने शिकू शकतात आणि दुसरे ते जे आपल्या क्षेत्रातील सर्वोत्तम दर्जाचे काम करून दाखवू शकतात. या दोन्ही गोष्टी मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डीप वर्क. जेव्हा तुम्ही पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करता किंवा काम करता, तेव्हा तुमचा मेंदू मायलिन नावाच्या एका आवरणाची निर्मिती करतो. हे आवरण तुमच्या मेंदूतील न्यूरॉन्स भोवती तयार होते, ज्यामुळे माहितीचा प्रवाह वेगाने होतो आणि तुम्ही ती गोष्ट
अत्यंत कौशल्याने करू शकता. जर तुम्ही विचलित होऊन काम करत असाल तर हा मायलिन थर कधीच तयार होत नाही आणि तुम्ही सरासरी दर्जाचेच राहून जाता. दुसरे सत्य म्हणजे डीप वर्क आजच्या जगात दुर्मिळ होत चालले आहे. आपण ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये पाहतो की लोक सतत व्यस्त असतात. पण ते नक्की काय करत असतात? ते फक्त शॅलो वर्क करत असतात. कामाच्या नावाखाली फक्त ईमेल करणे किंवा ग्रुप चॅटवर बोलणे चालू असते. लोकांना असं वाटते की सतत व्यस्त दिसणे म्हणजे उत्पादकता. पण लेखक याला व्यस्ततेचा आभास म्हणतात. आजच्या कंपन्यांचे वातावरणही असे बनवले गेले आहे की जिथे ओपन ऑफिस संस्कृती आहे, जिथे कोणीही कधीही येऊन तुम्हाला डिस्टर्ब करू शकते. अशा वातावरणात जे लोक स्वतःला बाजूला काढून एकांत शोधून डीप वर्क करू शकतात, ते बाजारात स्वतःची एक मक्तेदारी निर्माण करतात. तिसरे सत्य म्हणजे डीप वर्क हे तुमच्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवते. मानसशास्त्रज्ञ मिहाई चिक्सेंटमिहाई यांनी एक संकल्पना मांडली होती ज्याला ते फ्लो स्टेट म्हणतात. फ्लो स्टेट म्हणजे अशी अवस्था जिथे माणूस आपल्या कामात इतका मग्न होतो की त्याला वेळेचे भान राहत नाही. जेव्हा तुम्ही या अवस्थेत काम करता तेव्हा तुमच्या मेंदूला एक वेगळाच आनंद मिळतो. याउलट जेव्हा तुम्ही सतत सोशल मीडिया स्क्रोल करता तेव्हा तुमचा मेंदू वेगवेगळ्या माहितीचे तुकडे गोळा करत राहतो, ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि मानसिक ताण जाणवतो. डीप वर्क हे केवळ तुम्हाला यशस्वी बनवत नाही, तर ते तुम्हाला आतून एक समाधान आणि मानसिक शांतता देते. आता प्रश्न पडतो की हे डीप वर्क आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात नक्की आणायचे कसे? लेखकाने यासाठी पुस्तकाचा दुसरा भाग लिहिला आहे, ज्यामध्ये त्यांनी 4 अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. पहिला नियम आहे वर्क डीपली, म्हणजेच सखोल काम करा. आपल्या सर्वांची एक मोठी चूक होते, ती म्हणजे आपल्याला वाटते की जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण एकाग्र होऊन काम करू. पण लेखक सांगतात की आपली इच्छाशक्ती ही एका मर्यादित बॅटरीसारखी असते. जसा दिवस पुढे सरकतो तशी ती बॅटरी संपत जाते. त्यामुळे जर तुम्ही फक्त इच्छेवर अवलंबून राहिलात तर तुम्ही कधीच डीप वर्क करू शकणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक पद्धत किंवा तत्वज्ञान निवडावे लागेल. लेखकाने यासाठी 4 वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. पहिला मार्ग आहे मोनॅस्टिक अप्रोच, म्हणजेच संन्याशासारखा मार्ग. यामध्ये तुम्ही जगापासून पूर्णपणे संपर्क तोलून घेता. जसे की महान लेखक J.K. रोलिंग यांनी हॅरी पॉटर पुस्तकाचा शेवटचा भाग लिहिण्यासाठी एडिनबर्गमधील एका 5 स्टार हॉटेलमध्ये स्वतःला कोंडून घेतले होते, जिथे त्यांना डिस्टर्ब करायला कोणीच नव्हते. हा मार्ग प्रत्येकाला परवडणारा किंवा शक्य असणारा नाही. दुसरा मार्ग आहे बाय मोडल अप्रोच. यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेची विभागणी करता. आठवड्यातील काही दिवस किंवा वर्षातील काही महिने तुम्ही पूर्णपणे डीप वर्कसाठी राखून ठेवता आणि उरलेल्या वेळेत तुमची इतर कामे करता. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल जुंग यांनी स्वित्झर्लंडमधील एका गावात एक छोटेसे घर बांधले होते, जिथे ते दरवर्षी काही महिने जाऊन राहायचे आणि तिथे कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय आपले संशोधन करायचे. बाकीच्या दिवसात ते त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना पाहायचे. तिसरा मार्ग आहे रिदमिक अप्रोच, म्हणजेच तालबद्ध मार्ग. हा मार्ग आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये तुम्ही रोजच्या रोज एक ठराविक वेळ डीप वर्कसाठी निश्चित करता. उदाहरणार्थ, रोज सकाळी 5 ते 7 या वेळेत मी मोबाईलला स्पर्शही करणार नाही आणि फक्त माझ्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करेन. ही एक सवय बनते आणि तुमच्या मेंदूला कळून चुकते की या वेळेत फक्त आणि फक्त काम करायचे आहे. चौथा मार्ग आहे जर्नलिस्टिक अप्रोच. हा मार्ग फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या एकाग्रतेवर प्रचंड नियंत्रण आहे. पत्रकार जसे कुठेही वेळ मिळाला की लगेच लिहायला बसतात,
तसेच जेव्हा जेव्हा दिवसातून 20 मिनिटे किंवा अर्धा तास मिळेल तेव्हा लगेच डीप वर्कच्या मोडमध्ये जाणे. पण सुरुवातीला हा मार्ग वापरणे खूप कठीण असते. आता याचा तुमच्या आयुष्यात नेमका उपयोग कसा होईल? तुम्हाला ह्या 4 मार्गांपैकी एक मार्ग निवडावा लागेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा नोकरी करत असाल तर रिदमिक अप्रोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी ठरवा की उद्या सकाळी किंवा संध्याकाळी असा कोणता 1.5 किंवा 2 तासांचा स्लॉट असेल ज्यामध्ये तुम्ही जगासाठी उपलब्ध असणार नाही. त्यावेळेत तुमचा फोन दुसऱ्या खोलीत असेल, कॉम्प्युटरवरील नको असलेले टॅब्स बंद असतील आणि तुम्ही फक्त एकाच गोष्टीवर काम करत असाल. हे करताना तुम्हाला तुमची स्वतःची एक जागा निश्चित करावी लागेल जिथे तुम्हाला शांतता मिळेल. दुसरा नियम आहे एम्ब्रेस बोर्डम, म्हणजेच कंटाळ्याचा स्वीकार करा. आजच्या काळात आपल्याला कंटाळा येणे म्हणजे एक शाप वाटतो. आपण बसची वाट पाहत असू, लिफ्टमध्ये असू किंवा कोणाची वाट पाहत असू, अगदी 2 सेकंदाचाही मोकळा वेळ मिळाला की आपला हात लगेच खिशात जातो आणि आपण फोन काढतो. कॅल न्यूपोर्ट सांगतात की यामुळे आपण आपल्या मेंदूला एका अत्यंत धोकादायक गोष्टीची सवय लावत आहोत. आपण मेंदूला सांगत आहोत की जेव्हा जेव्हा मला थोडेही बोर होईल तेव्हा मला डोपामाइनचा डोस पाहिजे. परिणामी जेव्हा तुम्ही डीप वर्क करायला बसता आणि एखादी अवघड समस्या समोर येते तेव्हा तुमचा मेंदू लगेच कंटाळतो आणि त्याला तो डोपामाइनचा डोस हवा असतो. मग तुम्ही नकळत काम सोडून फोन उघडता. जर तुम्हाला डीप वर्क करायचे असेल तर तुम्हाला कंटाळा सहन करण्याची ताकद वाढवावी लागेल. जेव्हा तुम्ही रिकामे असता तेव्हा स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. फोन न काढता आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षण करा, विचार करा. याला लेखक प्रोडक्टिव्ह मेडिटेशन म्हणतात. जेव्हा तुम्ही चालत असाल, धावत असाल किंवा प्रवास करत असाल तेव्हा गाणी ऐकण्याऐवजी तुमच्या बिझनेसच्या किंवा अभ्यासाच्या एखाद्या समस्येवर मनातल्या मनात विचार करा. सुरुवातीला तुमचे मन इकडे तिकडे भटकू लागेल, पण हळूहळू तुम्हाला एकाच विषयावर सखोल विचार करण्याची सवय लागेल. आता याचा तुमच्या आयुष्यात नेमका उपयोग कसा होईल? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कुठे वाट पाहत असाल किंवा जेवण करून शांत बसला असाल तेव्हा मोबाईल बाजूला ठेवा. त्या 2 ते 5 मिनिटांच्या कंटाळ्याचा आनंद घ्या. मेंदूला शांत राहू द्या. हे शांत राहणे तुमच्या मेंदूची एकाग्रतेची क्षमता वाढवणार आहे. कामाच्या दरम्यान छोटे ब्रेक्स घेताना सोशल मीडिया पाहण्याऐवजी फक्त डोळे बंद करून बसा किंवा थोडे चालून या. तिसरा नियम अत्यंत क्रांतिकारी आहे. क्विट सोशल मीडिया. आता इथे लेखक असे म्हणत नाहीत की तुम्ही इंटरनेट वापरणे बंद करा, पण ते आपल्याला एका महत्त्वाच्या मानसिकतेकडे घेऊन जातात ज्याला ते ॲनी बेनिफिट अप्रोच म्हणतात. आपण एखादे सोशल मीडिया ॲप का वापरतो? कारण आपल्याला वाटते की त्याचा काहीतरी फायदा आहे. फेसबुकमुळे जुने मित्र मिळतात, इंस्टाग्राममुळे नवीन गोष्टी समजतात, लिंक्डइनमुळे नेटवर्क वाढते. पण लेखक म्हणतात की केवळ एखाद्या गोष्टीचा थोडासा फायदा आहे म्हणून ती गोष्ट आपल्या आयुष्यात ठेवणं मूर्खपणाचे आहे. आपल्याला क्राफ्ट्समन अप्रोच म्हणजेच कारागीर मानसिकता स्वीकारली पाहिजे. एक कारागीर फक्त तेच हत्यार वापरतो जे त्याच्या कामासाठी अत्यंत आवश्यक असते. तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे की हे सोशल मीडिया ॲप्स तुमच्या आयुष्यातील मुख्य ध्येय गाठण्यासाठी खरोखरच मदत करत आहेत का? की ते फक्त तुमचा वेळ आणि तुमची मानसिक ऊर्जा चोरत आहेत? लेखक यासाठी एक प्रयोग करायला सांगतात. 30 दिवसांसाठी तुमचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद करा. कोणालाही सांगू नका की तुम्ही सोशल मीडिया सोडत आहात. 30 दिवसानंतर स्वतःला 2 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, मी या सोशल मीडियावर नव्हतो म्हणून माझ्या अनुपस्थितीमुळे जगाचे किंवा माझे काही मोठे नुकसान झाले का? आणि दुसरा प्रश्न, मी सोशल मीडियावर नव्हतो तेव्हाचे माझे आयुष्य अधिक आनंदी आणि उत्पादक होते का? जर उत्तर हो असेल तर त्या ॲप्सचा कायमचा निरोप घ्या. आता याचा तुमच्या आयुष्यात नेमका उपयोग कसा होईल? आजच तुमच्या फोनमधील नको असलेले नोटिफिकेशन बंद करा.
जे ॲप्स तुमच्या कामासाठी अजिबात गरजेचे नाहीत ते अनइन्स्टॉल करा. जर तुम्हाला ते वापरणे गरजेचेच असेल तर कॉम्प्युटरवर वापरा, जेणेकरून त्याचा वापर मर्यादित होईल. तुमचा फोन हा तुमच्या नियंत्रणात असला पाहिजे. तुम्ही फोनच्या नियंत्रणात राहता कामा नये. चौथा आणि शेवटचा नियम आहे ड्रेन द शॅलोज, म्हणजेच वरवरच्या कामांचा निचरा करा. आपल्या दिवसातील अनेक तास अशा कामांमध्ये जातात ज्यांची काहीच किंमत नसते. लेखक म्हणतात की तुम्ही तुमच्या दिवसाच्या प्रत्येक मिनिटाचे नियोजन केले पाहिजे. जेव्हा तुम्ही सकाळी उठून ठरवत नाही की आज काय करायचे आहे, तेव्हा तुमचा दिवस इतरांच्या इच्छेनुसार चालतो. लेखक यासाठी एक टाइम ब्लॉकिंग पद्धत सुचवतात. तुमच्या दिवसाचे 30-30 मिनिटांचे किंवा 1-1 तासाचे ब्लॉक्स तयार करा. कोणत्या ब्लॉकमध्ये तुम्ही डीप वर्क करणार आहात आणि कोणत्या ब्लॉकमध्ये ईमेल, मेसेज किंवा शॅलो वर्क करणार आहात हे आधीच लिहून ठेवा. त्याचप्रमाणे लेखकाने एक अतिशय सुंदर संकल्पना मांडली आहे, ज्याला ते फिक्स्ड शेड्यूल प्रोडक्टिव्हिटी म्हणतात. लेखकाने स्वतः ठरवले होते की ते रोज संध्याकाळी 5:30 नंतर कोणतेही काम करणार नाहीत. जेव्हा तुम्ही स्वतःला अशी एक मर्यादा घालून देता, तेव्हा तुमचा मेंदू उपलब्ध वेळेत अधिक कार्यक्षमतेने काम करू लागतो. तुम्हाला कळून चुकते की जर मला 5:30 वाजता काम संपवायचे असेल तर मला दिवसातील वेळ फुकट घालवून चालणार नाही. तुम्ही निरर्थक बैठकांना नकार द्यायला शिकता. तुम्ही शॅलो वर्क वेगाने संपवता आणि डीप वर्कला प्राधान्य देता. आता याचा तुमच्या आयुष्यात नेमका उपयोग कसा होईल? रोज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी एका कागदावर तुमच्या पूर्ण दिवसाचे वेळापत्रक आखा. त्या वेळापत्रकात तुमच्या डीप वर्कचा वेळ सर्वात आधी निश्चित करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसाच्या शेवटी एक शटडाऊन रिच्युअल ठेवा. काम संपवताना सर्व फाईल्स व्यवस्थित बंद करा. उद्या काय करायचे आहे त्याची यादी करा आणि स्वतःला सांगा की आजचे काम संपले. यामुळे तुमच्या मेंदूला एक सिग्नल मिळतो की आता विश्रांतीची वेळ झाली आहे, ज्यामुळे रात्री तुम्हाला चांगली झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नव्या ऊर्जेने काम करू शकता. या संपूर्ण पुस्तकाचा जर आपण सखोल विचार केला तर आपल्याला समजेल की आजच्या जगात यशस्वी होणे हे बुद्धिमत्तेपेक्षा जास्त तुमच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे. जो माणूस विचलिततेच्या या समुद्रात स्वतःचे लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित ठेवू शकतो, तोच इतिहास घडवू शकतो. डीप वर्क करणे सुरुवातीला खूप कठीण वाटेल. पहिल्याच दिवशी तुम्ही 2 तास एकाग्र होऊ शकणार नाही. जसे जिममध्ये जाऊन हळूहळू स्नायू मजबूत होतात, तसेच एकाग्रतेचेही आहे. सुरुवातीला रोज 20 मिनिटांपासून सुरुवात करा. कोणत्याही डिस्ट्रॅक्शनशिवाय 20 मिनिटे काम करा. मग ते 30 मिनिटे करा. मग 1 तास करा. हळूहळू तुम्हाला यामध्ये आनंद मिळू लागेल. या पुस्तकातील सर्वात मोठा धडा हाच आहे की तुमचे आयुष्य हे यावर ठरत नाही की तुम्ही किती गोष्टी करता, तर ते यावर ठरते की तुम्ही कोणतीही गोष्ट किती सखोलतेने करता. वरवरचे जगणारे लोक नेहमीच गर्दीचा भाग राहतात, पण जे खोलीत उतरतात तेच मोती शोधून आणतात. विचलित होणे सोपे आहे, पण एकाग्र राहणे हे एका योद्ध्याचे लक्षण आहे. आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला गर्दीचा भाग व्हायचे आहे की स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आजपासूनच तुमच्या डीप वर्क प्रवासाला सुरुवात करा. खूप शुभेच्छा. धन्यवाद.